हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे बटाटा आणि छोले मिक्स रस्सा भाजी. त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं कांदा आणि टमाटा असं मोठं मोठं कापून घेतले आणि ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यानंतर अद्रक आणि लसूण ही बारीक वाटून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिलं बघा, इकडं कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी चांगली फुलू द्यायची आहे. त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता हे अद्रक लसूण चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये टमाटर आणि कांद्याची पेस्ट घालायची आणि आता हे लवकर मऊ व्हावं त्यासाठी ना थोडंसं मीठ घालून घेतलं. आता बघा, पेस्टला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा छोले मसाला घालून घ्यायचा आहे. आता हे मसाले घालून झाल्यानंतर सगळं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. जेवढा मसाला चांगला परतला जातो तेवढं भाजीला टेस्ट खूप छान येते. तर बघू शकता, आता छान असं ना हे परतवून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. तर पाणी घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. तर इकडं बघू शकता, मी पहिलं छोले आणि बटाटा शिजायला घातलेलं होतं आणि छोले बघू शकता मऊसूत असे झालेले आहेत आणि इकडं आपल्या मसाल्यालाही छान असं ना तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बटाटे आणि छोले घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, याच्यामध्ये मी छोले आणि बटाटा चांगलं घालून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला ना छोले आणि बटाट्यामध्ये शिरला जावा. त्यामुळं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, थोडंसं बटाटा ना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ना तिला चांगले ना थिकपणा यावा. त्यासाठी थोडंसं बटाटा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बघा, मिक्स करून झाल्यानंतर आता याला एक 5 ते 10 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालून आता एक ताट झाकून 10 मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर एक 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, भाजीला कलर किती छान आलेला आहे. एकदम मस्त अशी आपली छोला बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपली छोल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर अशा साध्या आणि सिंपल अशा रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.